लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्वात मोठी अपडेट आली आहे। तर जो तुमचा 7वा हप्ता होता म्हणजे जानेवारीचा हप्ता हा तुम्हाला आता 26 जानेवारी 2025 पर्यंत सर्व पात्र भगिनींच्या लाभ हस्तांतर होणार। म्हणजे 26 जानेवारीला किंवा त्याच्या अगोदर सर्व ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 3690 कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता भेटलेली आहे। म्हणजे येत्या 6 ते 7 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे। परंतु यामध्ये असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे की 26 जानेवारी 2025 पर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ देण्यात येणार आहे। पात्र हा शब्द यूज केलेला आहे म्हणजे यामध्ये ज्याही ठिकाणावरून तक्रार आलेल्या होत्या त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन झालेलं असेल तर त्यामध्ये जर कोणत्या महिला अपात्र ठरवल्या असेल तर त्या महिलांना हा जो 7वा हप्त्याचा लाभ आहे हा मिळणार नाही असे सुद्धा आपण समजू शकतो। कारण या अगोदर मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं होतं की ज्या ठिकाणाहून तक्रारी आल्या त्या ठिकाणी आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन परत करणार आहे आणि जर कोणी अपात्र असेल तर त्यांची लाडकी बहीण योजना बंद करणार आहे। तर यामध्ये आता 26 तारखेपर्यंत कोणकोणत्या महिलांना पैसे येणार यासाठी सर्व महिला आता उत्सुक आहेत की आम्हाला पैसे येणार का। तर ज्या ठिकाणी तक्रारी झालेल्या आहेत त्याच ठिकाणी फक्त पैसे येऊ शकतात किंवा येणार सुद्धा नाही। बाकी सर्व महिला पात्र आहेत आणि ज्या ठिकाणावरून तक्रार गेलेल्या नसेलच तर त्या महिलांना कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे। त्या महिलांना कंटिन्यूमध्ये पेमेंट येतच राहणार। म्हणजे त्यांचे जेही हप्ते असेल आता येणारे समोरचे ते सर्व हप्ते त्यांच्या थेट बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे। तर यामध्ये महाराष्ट्रातील लाखो महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ कधी येणार, तर यामध्ये महाराष्ट्रातील लाखो महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। या योजनेत आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते, परंतु आता तारीख जाहीर झालेली आहे। 26 तारखेच्या आत सर्व लाडक्या बहिणींना त्यांचा 7वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता थेट तुमच्या बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे आणि तो हप्ता असणार आहे तुमचा 1500 रुपये आणि 2100 रुपयाचा जो हप्ता आहे तुमचा तो तुम्हाला आता जमा न करता मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय बैठक होईल आणि त्यामध्ये सर्व लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांना 2100 रुपये हप्ता वाढ होणार आहे। ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींचे कागदपत्र पडताळणी ज्या ठिकाणी तक्रारी प्राप्त झालेले आहेत त्या ठिकाणाहूनच होत आहे, त्यामुळे सरसकट तपासणी होणार नाही आहे। त्यामुळे आता काहीच दिवस शिल्लक आहेत। जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 1500 रुपये येणार, जशी की आता तारीख जाहीर झालेली आहे। 26 जानेवारीच्या आत तुमचे 1500 रुपये तुमच्या थेट बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे आणि 1500 रुपयानंतर 2100 रुपये तुम्हाला मार्च महिन्यामध्ये जी अर्थसंकल्पीय बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये 2100 रुपये महिना म्हणजे एप्रिल महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये महिना सुरू होणार आहे। यामध्ये सुद्धा अदितीताई तटकरे यांनी अपडेट दिलेली आहे। तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे की आता त्यांना येत्या काही दिवसांमध्ये 2100 रुपये महिना सुद्धा सुरू होणार आहे। यामध्ये ज्या ठिकाणावरून तक्रारी आलेल्या आहेत त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि त्यामध्ये ज्या महिला अपात्र असणार आहेत त्यांची लाडकी बहीण योजना बंद करण्यात येणार आहे आणि बाकी सर्वांची लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे। तर यामध्ये फक्त त्याच महिलांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार ज्या ठिकाणावरून तक्रारी आलेल्या आहे। सरसकट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही आहे, त्यामुळे बाकी महिलांना घाबरण्याचं कारण नाही आहे। तर लाडकी बहीण योजनेबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।